नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची कंपनी टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीच्या वॉच बिझनेसला घेऊन जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आपण त्यातले काही इम्पॉर्टंट पॉइंट बघणार आहोत. तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. टायटन एक्सपेक्ट वॉच बिझनेस टू क्रॉस $1 billion सेल्स मार्क इन नेक्स्ट 2 years. फोकस ऑन प्रीमियमायझेशन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, लीडिंग वॉच अँड ज्वेलरी मेकर कंपनी आणि टाटा ग्रुपची कंपनी टायटन कंपनी लिमिटेड ही आपल्या वॉच बिझनेसला घेऊन बुलिश नाही तर व्हेरी बुलिश आहे. आणि टायटनला अपेक्षा आहे की या कंपनीचा वॉच बिझनेसची सेल्स येणाऱ्या नेक्स्ट 2 इयरमध्ये $1 billion सेल्स टच करेल असा टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीला अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी खास करून आपल्या प्रीमियमायझेशन, रिटेल, फुटप्रिंट एक्सपान्शन आणि इंटरनॅशनल बिझनेसला ग्रोथ करण्यावर फोकस करणार आहे आपला वॉच बिझनेस वाढवण्याकरिता, असे मित्रांनो टायटन कंपनी लिमिटेडच्या वॉच बिझनेसच्या डिव्हिजनच्या टॉप ऑफिशियलने म्हटले आहे. आणि मित्रांनो, करंटली टायटनचे 282 हेलिओस स्टोअर आहे. आणि प्रेझेंटमध्ये यांनी 5 हेलिओस चे 5 स्टोअर ओपन केले आहे. आणि मित्रांनो, यांचा प्लॅन आहे 2026 एंड होईपर्यंत 20 स्टोअर ओपन करण्याचा आणि फायनान्शियल इयर 2027 पर्यंत 40 स्टोअर ओपन करण्याचा टायटन कंपनीचा प्लॅन आहे. आणि याला लगातार वाढवण्याचा टायटनचा प्लॅन आहे. तसेच मित्रांनो, टायटन कंपनी 500 टाउन्समध्ये आपला हेलिओस बिझनेस ऑपरेट करते. आणि मित्रांनो, कंपनीचा प्लॅन आहे जर जिथे कंपनीला डिमांड दिसेल तिथे अजून कंपनी आपला बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे, अशा टायटनच्या वॉच बिझनेसच्या सीईओने सांगितले आहे. आणि मित्रांनो, ज्या वॉचेस 1 लाख रुपयांपेक्षा ज्यांचे प्राइस आहे ते लक्झरी सेगमेंटमध्ये येतात आणि त्यांना वेगवेगळ्या डिवाइड केले आहे. ॲक्सेसरीज, ॲस्पिरेशनल आणि ॲब्सोल्यूट लक्झरीमध्ये, जे हेलिओस आणि हेलिओस लक्स स्टोअरच्या थ्रू सेल केल्या जातात. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025 ते फायनान्शियल इयर 2026 या पिरियडमध्ये प्रीमियम सेगमेंट सेल्सचा डबल होईल. टायटन, एज आणि इंटरनॅशनल ब्रँड्स जबरदस्तपणे वाढत आहे, ज्याची व्हॅल्यू 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, असे टायटनच्या वॉच बिझनेसच्या सीईओ यांनी सांगितले आहे. तसेच मित्रांनो, फायनान्शियल इयर 2024-25 म्हणजे फायनान्शियल इयर 2025 मध्ये टायटनचा वॉच अँड वेअरेबल सेगमेंटचा रेव्हेन्यू होता 4,576 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 17% ग्रोथ दर्शवतो. तसेच मित्रांनो, टायटनच्या वॉच बिझनेसच्या सीईओला इंटरव्ह्यूमध्ये इंटरनॅशनल एक्सपान्शनबद्दल विचारले तर त्यांनी सांगितले की 25+ कंट्रीमध्ये सध्यास टायटनचा वॉच बिझनेस प्रेझेंट आहे आणि 75 एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट्स आहे. आणि
1500 पेक्षा जास्त मल्टी ब्रँड आउटलेट्स आहे आणि 10 पेक्षा जास्त कंट्री पेसिफिक इंटरनॅशनल वेबसाईट ऑपरेट करते आणि 40+ ग्लोबल प्लेसेसमध्ये कंपनीचा वॉच बिझनेस प्रेझेंट आहे, असे टायटन कंपनी लिमिटेडच्या वॉच बिझनेसच्या सीईओने सांगितले आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की टायटन कंपनी लिमिटेड आपल्या वॉच बिझनेसला घेऊन व्हेरी बुलिश आहे आणि कंपनीचा बिझनेस कसा आहे हे पण आपण बघितले आहे आणि कंपनी कशा प्रकारे आपला बिझनेस वाढवणार आहे हे पण आपण आतापर्यंत बघितले आहे. तर चला आता आपण टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.90%, FISची होल्डिंग आहे 16.11%, DISची होल्डिंग आहे 13.99% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.76%. आणि जर आपण टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 18,725 कोटी रुपये. तसेच याचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1120 कोटी रुपये. आणि टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीचा कन्सॉलिडेटेड इयर ऑन इयर बेसिसवरचा जर आपण परफॉर्मन्स बघितला तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 40,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 51,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 60,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 3,274 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 3,496 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 3,337 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीचे कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 11,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग आहे करंटली जवळपास 600 कोटी रुपये, शॉर्ट टर्म बोरोइंग आहे 17,500 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 1,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा करंटली आणि कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार कमी होत आहे आणि करंटली आहे 478 कोटी रुपये. आणि कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज कमी होणे हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.90% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 असतो हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीच्या वॉच बिझनेसला घेऊन जबरदस्त अपडेट आले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच काही अपडेट बघितले आहे. तसेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत टाटा, बाय बाय.